भगवान के बाद अगर धरती पे कोई जीवन बचा सकता है तो वो है डॉक्टर्स। यही डॉक्टर्स कभी-कभी मरीज के जीवन को बचा पाने में असक्षम भी साबित होते हैं। ऐसे में मरीज के परिवार वाले डॉक्टर को ही जिम्मेदार मानते हैं। ऐसे ही एक घटना 13 मार्च को धुले के सरकारी अस्पताल के निवासी डॉक्टर के साथ घटी, जहां डॉक्टर पे मरीज के रिश्तेदारों द्वारा प्राणघाती हमला किया गया, जिसमें डॉक्टर को काफी चोटें आई। इस घटना की निंदा करने और डॉक्टर्स की सुरक्षा संदर्भ उपाय योजना कराने के मकसद से पनवेल डॉक्टर्स एसोसिएशन द्वारा पनवेल शहर वरिष्ठ पुलिस निरीक्षक सुनील बाजारे को निवेदन सौंपा गया, जिसमें श्री बाजारे ने हमले की निंदा करते हुए डॉक्टर्स पे होने वाले हमलों में जिम्मेदार आरोपियों पर सख्त कार्रवाई किए जाने की बात कही। धुळ्याची घटना ही अत्यंत क्रूरतेची घटना आहे। म्हणजे येणाऱ्या डॉक्टरांच्या प्रोफेशनलवरती वाईट हे आहे। मग ही का घडली याचं सुद्धा विवेचन व्हायला पाहिजे। त्यांच्या काही चुका झाल्या का? काही चुका झाल्या नाही। फक्त मी तिथली माहिती घेतली तुम्हाला सांगतोय की थोडीशी माहिती पेशंट्सला थोडी द्यायला पाहिजे। काय की नाही ह्या कंडिशनमध्ये असं असं आहे, मग बरं तुमच्याकडे एक पीआरओ ठेवा, पण सिक्युरिटी ही कोणत्याही परिस्थितीमध्ये तुम्ही नेमा, हे माझं वैशिष्ट्य आहे। का मी तुम्हाला सांगतो, पेशंट्स आणि त्याचे दोन नातेवाईक, काय झालेलं आहे पनवेलला, पेशंट आले की 10 नातेवाईक आतमध्ये येतात गेटमधून, बरोबर? तो काही थांबायला तयारच राहत नाही। ते गेटवरती आपलं स्ट्रिक्ट करा, सिक्युरिटी कडून ठेवा, तसं तुम्हाला होणार नाही। तुम्हाला ट्रीटमेंट करता येत नाही, तुम्हाला डिसिजन घेता येत नाही, तुम्हाला फोन लावता येत नाही। तुम्ही तो समोरचा बोलत असताना तुमचं माइंड, तुम्ही ऍब्सेंट माइंडेड होता टोटली। डॉक्टर मी आता काय करू, सिनियर मोस्ट डॉक्टर येईपर्यंत 5 मिनिटं तरी पाहिजे, 7 मिनिटं तरी पाहिजेच। ते थोडं बाईकवर येणार किंवा 4 व्हीलरने येतील, ट्रॅफिक आहे। मग अशा परिस्थितीमध्ये स्ट्रिक्टली प्रत्येक हॉस्पिटलने पेशंट्स आणि त्याच्याबरोबरचे 2 नातेवाईक त्यांनी जायचं, गेटच्या बाहेरच पब्लिक थांबलं पाहिजे। इसी के साथ पनवेल डॉक्टर एसोसिएशन द्वारा पनवेल तहसीलदार को भी ज्ञापन सुपुर्द किया गया। पनवेल मधल्या वैद्यकीय सगळ्या डॉक्टरांमार्फत आज निवेदन प्राप्त झालं होतं धुळ्याच्या संदर्भात। धुळ्यातली जी घटना आहे ती खरंच दुर्दैवी आहे। त्या संदर्भात जे निवेदन प्राप्त झालेलं आहे ते निवेदन माननीय जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाला कळवण्यात येईल। पनवेल डॉक्टर्स एसोसिएशन के प्रेसिडेंट डॉक्टर अनिल परमार ने इस संदर्भ में विस्तृत जानकारी दी। पनवेल डॉक्टर असोसिएशनच्या वतीने आज 15 मार्च रोजी धुळ्यामध्ये जो हिंसात्मक घटना झाली डॉक्टरांच्या विरुद्ध, त्याच्या निषेधार्थ लाक्षणिक बंद ठेवण्यात आलेला आहे। अशा जर घटना घडत राहिल्या तर डॉक्टर्स जे पेशंटचं जीव वाचवण्यासाठी काम करतात आणि आपलं सर्वस्व पणाला लावतात, त्यांनी हे काम कसं करायचं हा प्रश्न सर्व डॉक्टर्ससमोर उभा राहतो। आम्ही सर्व डॉक्टर्स प्रत्येक वेळेला जेव्हा कोणी रुग्ण येतो किंवा सिरियस रुग्ण येतो त्याला वाचवण्यासाठी आम्ही आमचा प्रयत्न म्हणजे काटेकोरपणे करतो। आणि असं असतानाही जर कुठलाही पेशंट त्याच्या आजारामुळे जर दगावला, त्याच्या डॉक्टरचं काही म्हणजे रोल नसतो, तो त्याच्या आजाराने दगावतो। आणि अशा जर घटना पेशंटनी डॉक्टरना मारहाण करायला लागले, असं प्रत्येक वेळेला नातेवाईकांनी करायला अशा घटना होत राहिल्या तर आम्ही काय करावं हा आमच्या पुढे सगळ्यांच्या पुढे एक प्रश्न आहे। त्यासाठी आज आम्ही इथे आपले पनवेलचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील बाजारे यांना एक पनवेल डॉक्टर असोसिएशनच्या वतीने एक आम्ही पत्रक दिलेलं आहे की अशा घटना इथे होऊ नये। आणि आम्ही आता तहसीलदार यांच्याकडे पण ते एक पत्रक देणार आहोत आणि खांदेश्वर पोलीस स्टेशनला पण एक पत्रक देणार आहोत।